श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। काल तुम्हाला माझ्या गुलाबाच्या झाडाच्या कळ्या दाखवल्या होत्या आणि आज बघा कशी छान छान गुलाबाची फुलं उमललेली आहेत। 1.5-2 वर्ष झाली या गुलाबाच्या झाडाला, तेव्हा कुठे अशी फुलं मिळत आहेत। यातून एक समजतं, कष्टाचं फळ हे आपल्याला असंच मिळतं। थोड्या वेळानं मिळतं, पण मिळालेलं फळ खूप सुंदर असतं। आणि यांचा वार्षिक परीक्षेचा अभ्यास कसा चाललाय बघितला का? असा अभ्यास बघितलाय काय कुणाचा? याची ही नाटकं बघून हसावं की रडावं तेच कळत नाही। मग म्हटलं काय काय पाठ केलाय विचारू, नाहीतर ही आम्हाला अशीच फसवत राहायची। आणि मुलं परीक्षेला गेल्यावर आम्ही गेलो गॅस आणायला। बघा कशी गर्दी आहे, कुठे मिळतोय कुठे नाही। आमच्या गावात अशी गंभीर परिस्थिती आहे, कारण टाक्यावरून कमी येतात, त्याला आता कोण काय करणार। शेवटी आम्हाला गॅस टाकी मिळाली एकदाची। गॅस मिळाल्यावर वाटलं दिवाळी झाली। तुम्हाला वाटेल ताई, तर तू म्हणत होतीस आमच्यात चूल आहे, आम्हाला गॅस नसेल तर फरक पडत नाही। पण आम्हाला माणसं भेटायला येतात, पै पाहुणे असतात, त्यामुळे चहा पाणी नाश्ता करायला सारखी चूल पेटवू शकत नाही, म्हणून त्यासाठी गॅस हवा। आणि उन्हाळ्यात या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेवण्याचा खूप कंटाळा येतो। आणि आज थोडी लोक पण भेटायला आली होती, त्यात गॅस मिळाला 5-6 तास नंबर लावून, त्यामुळे खूप कंटाळा आला होता। संध्याकाळी आम्हाला डेनिम मल्टीब्रँडच्या मालकांनी एक आठवण म्हणून फोटो फ्रेम भेट दिली होती, ती भिंतीवर लावून घेतली। मंडळी, खरंच आता इथून पुढे एक सांगणं आहे, कोणी कोणत्याही स्वरूपाची भेट आणू नका प्लीज, तेवढी विनंती आहे, ऐका। तुम्ही व्हिडिओंना जेवढं प्रेम देताय तेच खूप आहे। मुलं शाळेतून आल्यावर परत त्यांच्या उद्याच्या पेपरची उजळणी घेतली। संध्याकाळी मस्त असा वरणाचा बेत केला होता। खूप कंटाळा आला होता म्हणून फक्त वरण भात करू म्हटलं। सकाळची भाकरी शिल्लक होती म्हणून संध्याकाळी असा बेत केला। आणि त्या जेवणाला अशी काकडी, आंबा, टोमॅटो चिरून चवदार बनवलं। दिवसभर धावपळ झाली म्हणून डोकं खूप दुखत होतं, म्हणून आमच्या आहोंनी डोकं चेपून दिलं। मला काही झालं तर यांच्या जीवाला अजिबात शांतता नसते। चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।